हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही सगळे? मी पण छान आहे, मजेत आहे. हे बघा, मी या आरशात दिसत आहे. खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवत आहे आणि ब्लॉग मी का नाही बनवत होती कारण की सर्दीचे दिवस चालू झाले. तसं तर मला थोडीशी ॲलर्जीच आहे म्हणा, सर्दीची. आय मीन थोडंसं काही धूळ वगैरे केली की लवकर मला सर्दी होते. तर कारण की मी आता ह्या पिरियडमध्ये मी इतकी बिझी होती की मी एकही ब्लॉग नाही बनवू शकली. जवळपास माझी ताई वगैरे गेली, खूपदा गेल्या, म्हणजे आल्या होत्या त्या दिवाळीला. त्याच्यानंतरच्या मग माझे काही ब्लॉग नाहीच आहे जास्तीचे. एखादाच ब्लॉग टाकलेला आहे मी, कारण की मी इतकी बिझी झाली आहे. माझं ऑफिस आणि माझं घर आणि यांच्या कामाच्या याच्यामध्ये, यांच्या कामामध्ये जसं की मला जसं थोडासा वेळ भेटला की मी यांच्या कामामध्ये बिझी होऊन जायची. तर आताही तसंच आहे, परंतु मी आज म्हटलं चला, आज थोडंसं मंडे दिवस आहे आणि चला म्हटलं थोडासा वेळ काढून आज काहीतरी एवढंसा तरी ब्लॉग बनवायचा, म्हणून मी आज ब्लॉग बनवलेला आहे. तर गाईज, माझ्या ब्लॉगला असंच सपोर्ट करा, असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारा प्यार द्या तुमचाला. म्हणत असेल तुम्ही की मला नेहमी हे सर्दी आणि खोकलतच राहते नुसती. मला ना हे धुळीची ॲलर्जी आहे, तर त्याच्यामुळे मला जास्त करून बाहेरचं जसं वातावरण राहते दमट, आय मीन धुळीचं वगैरे, तर ते बिलकुलच नाही चालत. त्याने ना माझी तब्येत वगैरे खराब होते आणि मला ना लवकर सर्दी होते. खास करून स्टँड आहे नाही म्हणून आता डब्यावर ठेवला आहे. माझं स्टँड मुलांनी तोडलेला आहे. तोडला म्हणजे तो पडला खाली, तर तुटला तो, म्हणून तो खाली म्हणजे ठेवलेला आहे. तो यूजमध्ये नाही येत आहे आता, तरी काहीतरी बघावं म्हटलं, म्हणून मी आजकाल आता तशीच व्हिडिओ वगैरे काढते. आरोची स्कूल आहे आज, चला म्हटलं आज छोटासा तरी ब्लॉग बनवू. आणि थोडासा वेळ आहे, हे थोडेसे दुसऱ्या कामाकडे वळले आहे, म्हणजे दुसऱ्या कामाकडे गेले आहेत, तर म्हणून म्हटलं चला आता आपला एक छोटासा ब्लॉग बनवून घ्या. तसे मी छोटे मोठे आपले व्हिडिओ वगैरे तर टाकतच राहते, शेअर करतच राहते. जसं मला टाईम मिळाला तसं मी वेळातला वेळ काढून व्हिडिओ काढते. मला खुशी राहते, खूप खुशी राहते की चला थोडंसं नाही थोडंसं एक तरी व्हिडिओ म्हणजे टाकतेच आणि अपलोड करतेच मी दिवसातून एकदा, 1-2 जसे जमले. मी एका याच्यामध्येच व्हिडिओ बनवून आपले व्हिडिओ अपलोड करते. मी चेक पण नाही करत ते की व्यवस्थित बनले की नाही बनले, तरी पण असेच तुम्ही मला सपोर्ट केलं गाईज, तर मलाही पण बरं वाटते. असं नाही आहे. थोडंसं खूप वर्ष झाले जवळपास आता मी यूट्यूबवर काम करत आहे. आणि जी माझी फॅमिली आहे, जे मला सपोर्ट करत आहे, त्यांना खरंच मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद त्यांना. हे व्यवस्थित धुणं थोडंसं, ते पाय वगैरे बघ बरं किती घाण दिसून राहिले. हे दादा, ते तिकडे आहे कपडे तुझे स्कूलचे. सकाळी यांची दुकान राहिली की मला तिकडेच जावं लागते, तर मग माझं तिकडेच वेळ होऊन जाते आणि तिकडून कशी तरी धावपळ करून येते आणि मग घरातले आणि याचं स्कूलचं पण टाईम होऊन जाते, तर मग मी काही काढतच नाही. थोडाफार वेळ मिळतो असाच हलकासा काहीतरी कामं करता करता तर छोटासा एक व्हिडिओ काढून घेते, जेणेकरून मी तो अपलोड करून टाकते. बिलकुल वेळ नाही आहे संडेला, तर बिलकुलच राहत नाही. मी तर घरी राहतच नाही संडेला. आता यांच्या दुकानावरच माझा पूर्ण टाईम चालला जाते संडेला वगैरे, आणि मग तो थोडाफार टाईम मिळते तर मग घरी चाललं जाते. स्वयंपाक आहे, हे आहे, ते आहे, डबा नेऊन द्या, आणणं नेणं सगळ्या गोष्टी ह्याच मलाच करावं लागते. आरू छोटा असल्यामुळे थोडासा मोठा झाला की मग त्याचं तर काही टेन्शनच नाही आहे. तोच मग सगळं आवरून घेते आणि करून घेते.
निघाले. स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आरूच्या टिफिनची तयारी चालू आहे. किचनमध्ये बरोबर क्लिअर नाही दिसत आणि दिसते थोडाफार, पण असं लाईट इकडल्या साईडला आहे आणि असं इकडे अंधार पडते तर चेहरा एकदम काळपट दिसते. आणि मी ब्लॉग वगैरे बनवते तर फिल्टर यूज नाही करत, विदाऊट फिल्टरनीच राहते. आणि व्हिडिओ वगैरे बनवते तेव्हाच मी फिल्टर यूज करते. काय म्हणते तुमच्याकडली थंडी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पाऊच गरम आहे, गरम गरम आहे रे राजा. लावू का लावू का चटका, चटका लावू चटका. जा तयारी कर, कारभार आहे. डुग्गू झोपूनच आहे अजूनपर्यंत, त्याची वेळ व्हायची आहे. आरूला उठवलं तर आरू आता तयारी करत आहे स्कूलची. मी छान मस्त वटाणा आलू करत आहे बघा. तू आलूला आलू नाही देत ना, वटाणाच दे. हे बघा वटाणा आलू करत आहे मी, छान लागते. वटाणाच गरम झालं ते दादा. थोडंसं त्याला पाण्यातून उकळून घेतलं मी, थोडं मीठ टाकून, छान टेस्ट येते. थंडीचे दिवस आहे, थोडीफार आता भाजी पण स्वस्ती आहे. स्वस्ती म्हणजे खूपच स्वस्त नाही म्हणता येत, पण आहे. जशी मेथी वगैरे भेटून जाते तर मला मेथी वगैरे तर खूप आवडते आणि प्रत्येक भाज्यामध्ये मी यूज करते मेथी. खूप भाज्यांमध्ये तारारंपम तारारंपम. रात्रीच्या वेळेस थोडासा वेळ मिळते तर मी भाज्या वगैरे खोळून ठेवून देते आणि टिफिनमध्ये बॉक्समध्ये असं भरून ठेवते. आता तर याच्यातले काही यूज झालेले आहे माझ्या भाज्या, तर आता हे थोडंसं मी याच्यामध्ये पण टाकते. खूप छान लागते, टेस्ट छान येते, जेणेकरून भाजीचा स्वाद वाढते आणि सुंदर वाटते, खायला पण छान लागते. आले कधी कधी मी लाईव्ह येते तर गाईज लाईव्ह माझ्यासोबत येत जा. कधी कधी असा विचार येते की काय बोलावं आणि कधी कधी विषयच नाही सापडत. विषय तर भरपूर राहते, असं नाही आहे हे विषय न सापडण्यासारखं काही नाही, पण कधी कधी इतकं हे होऊन जाते की असं वाटते काय बोलायचं यार आज, असं विचार येते. पण विषय तर भरपूर राहते. आता प्रत्येक गोष्ट तर शेअर करतो असं नाही आहे, काही गोष्टी इतक्या गोष्टी शेअर करते. काही पर्सनल गोष्टी राहते जे मला योग्य नाही वाटत, जेणेकरून शेअर करावं बा म्हणून. तर तुम्ही पण समजू शकता, काही असते गोष्टी अशा फॅमिलीच्या ज्या आपण शेअर नाही करू शकत, थोडाफार करू शकतो. कधी कधी एक वेळ असा येऊन जाते की आपण काही गोष्टी शेअर करून घेतो, एक फॅमिली बनून जाते ना. त्याच्यामुळे असं एक मनाची विचार येते की नाही यार मी माझ्या फॅमिलीला नाही सांगणार तर कोणाला सांगणार, हा एक विचार येतो. तर वगैरे डुगू तू पण नाश्ता वगैरे होऊन जातो मग तुझा.
चला तर गाईज मी ब्लॉग खूप मोठा नाही ठेवत, एवढाच ब्लॉग ठेवते आणि पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये प्रयत्न करीन मी खूप की जेणेकरून माझे एक ना एक तर ब्लॉग बनायचं रोज म्हणायचे आहे, एक दिवसा आड म्हणा. तर बघा तयार होऊन राहिला मोठा शायना, पण खूप जिद्दी आहे. मोठा आहे ना, जास्त जिद्दी आहे, छोटा नाही तेवढा जिद्दी. चला तर गाईज पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण. तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच. असेच मला सपोर्ट करत राहा.